तुमच्या आयुष्यात अचानक एखादी आर्थिक अडचण आली तर तुमच्याकडे त्यासाठी स्वतंत्र पैसे आहेत का? उदाहरणार्थ नोकरी जाणे, अचानक हॉस्पिटलचा खर्च, घरातील मोठी दुरुस्ती किंवा व्यवसायात काही महिन्यासाठी उत्पन्न कमी होणे. अशा वेळी अनेक लोक कर्ज घेतात किंवा दीर्घकालीन गुंतवणूक मोडतात. याच परिस्थितीत मदत करतो इमर्जन्सी फंड. तर मित्रांनो, नमस्कार. मी प्रवीण एकनाथ हिवाळे. आपल्या आर्थिक साक्षरतेच्या मराठी मालिकेत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? तर इमर्जन्सी फंड म्हणजे फक्त आणि फक्त अनपेक्षित आर्थिक संकटासाठी बाजूला ठेवलेली रक्कम. ही रक्कम सुट्टीसाठी, मोबाईल खरेदीसाठी किंवा सणासुदीच्या खर्चासाठी नसते. नाहीतर काय होतं की अचानक आपल्याला काही खरेदी करावं वाटतं, मुलांनी काही गोष्टीसाठी हट्ट केला किंवा आपल्या हौस किंवा मौज मजा करिता आपण रक्कम खर्चून टाकतो. म्हणून म्हणतो तिचा उद्देश एकच, आर्थिक संकटाच्या वेळी तुमचे संरक्षण करणे. तर नेमकी हा फंड किती असावा? तर एकच आकडा सर्वांसाठी योग्य नसतो. सामान्यतः आर्थिक नियोजन तज्ञ 3 ते 6 महिन्याचा आवश्यक खर्चा इतका इमर्जन्सी फंड ठेवण्याचा सल्ला देतात. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या महिन्याचा खर्च हा 50,000 आहे, तर 3 महिन्याचा खर्च म्हणजे 1.5 लाख रुपये आणि 6 महिन्याचा खर्च म्हणजे 3 लाख रुपये इतका. म्हणजे 1.5 किंवा 3 लाख रुपये हा वरील उदाहरणानुसार तुमचा इमर्जन्सी फंड असू शकतो. जर तुमचे उत्पन्न अनियमित असेल किंवा तुम्ही स्वयंरोजगारात असाल तर काही जण अधिक मोठा निधी ठेवण्याचाही विचार करतात. तर इमर्जन्सी फंड नेमका कुठे ठेवावा? तर इमर्जन्सी फंड असा असावा की गरज पडल्यास सहज उपलब्ध व्हावा. मात्र तो कुठे ठेवावा हे तुमच्या गरजा, जोखीम आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. तर निर्णय घेण्यापूर्वी योग्य आर्थिक सल्ला जरूर घ्या. तर आपण सामान्य चुका काय करतो? अनेक जण इमर्जन्सी फंड तयार न करताच थेट गुंतवणूक सुरू करतात किंवा इमर्जन्सी फंड आणि दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटला एकच समजतात. तर ही चूक टाळा. कारण काय होतं, जर इमर्जन्सी फंड नसेल आणि आपण गुंतवणूक सुरू केली परंतु जर काही अडचण आली तर आपण थेट गुंतवणूक मोडून टाकतो व आपले दीर्घकालीन उद्दिष्ट जसे मुलांचे शिक्षण आहे, घर खरेदी आहे, वेल्थ क्रिएशन आहे, मग हे उद्दिष्ट सहसा पूर्ण होत नाही किंवा त्यामध्ये बाधा निर्माण होते. म्हणजे आपणास आर्थिक उद्दिष्ट गाठण्याकरिता नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ गुंतवणूक सुरू ठेवावी लागते. तर हे टाळा आणि अगोदर इमर्जन्सी फंड तयार ठेवा. आर्थिक नियोजनामध्ये हे फार महत्वाचं आहे. इमर्जन्सी फंड हा तुमच्या गुंतवणुकीचा सुरक्षा कवच आहे. तर मग यामधून आपण काय निष्कर्ष काढायचा? तर मित्रांनो, आर्थिक नियोजनाची सुरुवात मोठ्या गुंतवणुकीने नाही तर मजबूत पायाभरणीने होते आणि त्या पायाभरणीची पहिली वीट म्हणजेच इमर्जन्सी फंड. म्हणून म्हणतो म्युच्युअल फंड सही आहे. कारण अशा योग्य आर्थिक नियोजनानेच आपण खऱ्या अर्थाने मोठ्या संपत्तीचे निर्माण करू शकतो. तर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? येस किंवा नो कमेंटमध्ये नक्की सांगा. व तुम्ही कधीपासून इमर्जन्सी फंड सुरू करणार आहात ते लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मी प्रवीण एकनाथ हिवाळे, एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू साथीदार. तर पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीसाठी ते का महत्वाचे आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर पुन्हा भेटूया आर्थिक साक्षरता मराठीच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.